नांदेड शहरातील डॉक्टर लेन परिसरातील स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेत मोठ्या आर्थिक गैरव्यवहाराचा प्रकार उघडकीस आलाय। बँकेतील कॅश मॅनेजर आणि सर्व्हिस मॅनेजर यांनी संगनमत करून तारण ठेवलेले सोनं अपहार केलंय। या प्रकरणात दोघांविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। स्टेट बँक ऑफ इंडिया डॉक्टर लेन शाखेतील कॅश मॅनेजर आणि सर्व्हिस मॅनेजरनं संगनमत करून तारण ठेवलेल्या सोन्यात फेरफार केली आहे। आरोपींनी बँकेच्या ताब्यातील 391.60 ग्रॅम सोनं काढून त्याऐवजी 414.30 ग्रॅम बनावट सोनं ठेवलं। या प्रकारामुळे बँकेचे तब्बल 85,81,597 रुपयांचं आर्थिक नुकसान झाल्याचं समोर आलंय। या प्रकरणात पोलिसांनी एकाला ताब्यात घेतलंय तर दुसऱ्याचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। वजीराबाद हद्दीमधील डॉक्टर लेन येथे SBI नावाची एक प्रतिष्ठित बँक आहे आणि त्या बँकेच्या अंतर्गत ऑडिटमध्ये इंटरनल ऑडिटमध्ये दिनांक 18/5/2026 रोजी एक गोष्ट निदर्शनास आली की लोकांनी कर्जाच्या बदल्यात तारण म्हणून ठेवलं सोनं त्यामध्ये काही ग्राहकांच्या यातलं सोनं कमी आहे म्हणून त्यांनी संपूर्ण 149 खातेदारांच्या सोन्याची तपासणी केली तर त्यामध्ये 8 खातेदारांच्या सोन्यामध्ये मोठ्या प्रमाणात अपहार झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आलं। एकूण 800 ग्राम त्यापैकी 400 ग्राम जवळपास सोनं हे काढून घेण्यात आले म्हणजे कमी आहे आणि 400 ग्राम जवळपास सोनं हे बनावट सोनं त्या ठिकाणी ठेवण्यात आलं होतं आणि ही ज्यांच्याकडे कस्टडी होती असे त्या ठिकाणचे 2 कॅश मॅनेजर आणि त्याचा सहकारी जीवन जगदाळे आणि आदित्य शेनगावकर या दोघांच्याही कस्टडीमध्ये हे सोनं होतं। त्यांच्या माध्यमातून हा अपहार झालेला आहे। त्या प्रकरणी बँकेचे मॅनेजर शाखा व्यवस्थापक राजीव कदम यांनी दिलेल्या तक्रारीवरून वजीराबाद पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर क्रमांक 253/2026 कलम 316(5) आणि 318(4) भारतीय न्याय संहितेप्रमाणे गुन्हा दाखल आहे आणि गुन्ह्याचा तपास चालू आहे। त्यापैकी एक आरोपी अटक करण्यात आला आहे आणि पूर्ण चैन निष्पन्न करण्यासाठी पोलीस प्रयत्न करत आहेत। बरं साहेब, नेमकं यांनी किती तोळे सोनं कुठं विकलेलं आहे या दोघांनी आणि यांचा काय उद्देश काय होता? तपास प्राथमिक स्टेजमध्ये आहे। रात्रीत गुन्हा दाखल झाला आहे आणि सकाळी आरोपी अटक केला आहे। त्याला 4 दिवस पोलीस कस्टडी मिळाली आहे। त्याची कस्टडी इंट्रोगेशनमधून डिटेल्स प्राप्त होतील। एक्झॅक्ट सोनं किती होतं? एक्झॅक्ट सोनं जवळपास 800 ग्रॅम म्हणजे 80 तोळे। त्यांनी दिलेली रक्कम ही 85 लाख रुपये 85,81,597 रुपये एवढी रक्कम आहे। पकडलेला आरोपी या बँकेत कोण्या पदावर होता? पकडलेला आरोपी हा त्याच्या कस्टडीमध्ये सोनं होता आणि तो कॅश मॅनेजर आहे। दुसरा आरोपी फरार आहे, तो सध्या मिसिंग आहे। ते डिटेल्स हस्तगत करून पकडण्याचा प्रयत्न करत आहोत।